तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शिवसेना अल्पसंख्याक विभाग जिल्हा प्रमुखांकडून कोट्यावधींची फसवणूक, 15 दिवसात भूमाफिया विरुद्ध तिसरी तक्रार। तथाकथित भूमाफियाकडून सामान्य जनतेची फसवणूक होण्याची प्रकार दिवसेंदिवस वाढत असून शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख नुसता भाईजान आणि त्याचे तथाकथित भूखंड माफिया यांनी एका 15 दिवसात विविध घटनेत अनेकांना कोट्यावधींनी फसवल्याची तिसरी तक्रार दिनांक 12 मे रोजी जळगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे। वृत्तांत असा की हॉटेल शिवायचे मालक मोहनलाल श्रीरामलाल जयस्वाल यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे लेखी तक्रार दाखल केली असून भूमाफियांच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे। तक्रारदार मोहन जयस्वाल यांनी मौजे वाडी बुद्रुक येथील गट क्रमांक 32 मधील 520 चौरस मीटरचा प्लॉट क्रमांक 1 हा 2013 मध्ये कायदेशीररित्या विकत घेतला होता। मात्र या मालमत्तेवर सावकारी प्रकरणाचा शिक्का मारून मूळ खरेदी खत अवैध ठरवण्याचा प्रयत्न झाला। धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा निबंधक बुलढाणा यांचा आदेश विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी रद्द ठरवून जयस्वालांचे खरेदी खत वैध ठरवले असतानाही गैर अर्जदारांनी या मालमत्तेचा परस्पर व्यवहार उरकला। तक्रारीनुसार सदर मालमत्तेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही मोहम्मद मुश्ताक मोहम्मद इसा उर्फ मुस्ताक भाईजान यांनी इतर सोबत संगनमत करून या मालमत्तेची विक्री दुसऱ्या व्यक्तीला केली। विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने ही विक्री केली तिच्याकडे या मालमत्तेचे कोणतेही वैध अधिकार नसताना हा व्यवहार पार पडला असा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे। या तक्रारींसोबत विभागीय सहनिबंधकांचे आदेश आणि विविध नोंदणीकृत दस्तऐवजांच्या नकला पुराव्यादाखल जोडण्यात आल्या आहेत। जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आता यातील दोषींवर काय कार्यवाही होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। जमीन व्यवहारातील या मास्टर माइंड्सवर कडक कारवाई होणार की हे प्रकरण थंड बस्त्यात पडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।